नमस्कार. आपल्या भक्तिसेवा चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज संकष्टी चतुर्थी आहे. तसेच अंगारक योग देखील आलेला आहे, म्हणजेच मंगळी चतुर्थी असेही म्हणतात. हा मुहूर्त वर्षातून फक्त 2दा येतो. हा ह्या वर्षीचा पहिला अंगारक योग आलेला आहे. संकष्टी चतुर्थी हा दिवस गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे. बऱ्याच जणांना दर महिन्याची येणारी संकष्टी चतुर्थीचा उपवास करणे शक्य नसते, पण जर शक्य झाल्यास अंगारकी चतुर्थीचा उपवास धरला तर वर्षभर केलेल्या चतुर्थीच्या सेवेचे फळ तुम्हाला नक्की मिळू शकते. त्यासाठी तुम्ही अंगारक योगची आलेली संकष्टी चतुर्थी आवर्जून करावी. बऱ्याच लोकांना संकष्टी चतुर्थीचे संकल्पयुक्त उपवास करायचे असतात. त्यांनी अंगारकी चतुर्थी संकष्टी चतुर्थीपासून सुरू करावे. चतुर्थीचा उपवास खूप साधा असतो. सकाळी तुम्ही दूध, चहा, फराळ काही असे घेऊ शकतात. उपवासाचे पदार्थ खाऊ शकतात. संध्याकाळी हा उपवास सोडायचा असतो. शक्यतो चंद्रोदय झाल्यावर हा उपवास सोडावा. तर आता संकष्टी चतुर्थीला कुठली सेवा करायची ते आपण बघूया. सर्वांच्याच घरात गणपती बाप्पांची मूर्ती असतेच. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. आपल्या आयुष्यात आलेले संकट, विघ्न दूर व्हावेत म्हणून आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करायची असते. असे कुठलेच घर नाही जिथे गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो नसेल. गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपल्याला जल अभिषेक करायचा आहे. आधी पाण्याने करा, मग दुधाने, परत पाण्याने करा किंवा नुसते पाण्याने देखील अभिषेक करू शकतात. अभिषेक करताना गणपती अथर्वशीर्ष म्हणायचे आहे. ज्यांना कोणाला त्याचे उच्चार येत नसतील किंवा पाठ नसेल त्यांनी ओम गण गणपते नमः 108 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे व जलाभिषेक करायचा आहे. मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून घ्यावी. नंतर ती मूर्ती जागेवर ठेवावी. गणपती बाप्पांना लाल रंगाचे फूल अतिशय प्रिय आहे. जास्वंदीच्या लाल रंगाचे फूल गणपतीला अर्पण करावे. दुर्वा अर्पण करावी. हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायची आहे व प्रार्थना करायची आहे. गणपती बाप्पांची आरती करायची आहे व गूळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करायचं आहे. अभिषेक केल्याचे पाणी तीर्थ म्हणून तुम्ही मुलांना नक्की द्यावे. त्यांनी मुलांचा हट्टीपणा, चिडचिडेपणा नक्कीच कमी होईल. शक्यतो अभिषेक करताना 11 वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणावे. नसेल म्हणता येत तर गणपती स्तोत्र तरी म्हणावे. शक्यतो मुलांकडून ही सेवा करून घेता आली तर खूपच चांगले. प्रत्येक आईला वाटत असते आपल्या मुलाबाळांचे चांगले व्हावे आणि मी त्यासाठी काय करावे. आपण स्वतः कधीही आपल्यासाठी काहीही मागत नसतो. आपल्या लेकराबाळांसाठीच मागत असतो. शक्यतो मुलांकडून गणपतीला दुर्वा अर्पण करून घ्यावी व अर्पण करत असताना ओम गण गणपते नमः असा जप चालूच ठेवावा. काहींचे मुलं बाहेरगावी शिकायला असतील त्यावेळी तुम्ही स्वतः ही सेवा करावी व गणपतीला मनोभावे प्रार्थना करावी. सेवेमध्ये खूप मोठी शक्ती असते. संध्याकाळी गणपतीला मोदकाचा नैवेद्य अर्पण करावा. मोदक बनवणे शक्य न झाल्यास गुळाच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवाव्यात व त्या नैवेद्य म्हणून अर्पण कराव्यात. तसे बघता देव फक्त भक्तीचाच भुकेला असतो. संध्याकाळी देवासमोर खोबऱ्याची वाटी किंवा तुकडा ठेवावा व त्यावर 2 कापराच्या वड्या ठेवाव्यात व त्या कापराच्या वड्या जाळाव्यात व त्याचबरोबर ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करावा व आयुष्यात येणार असलेली संकटे आमच्यावर येऊ देऊ नकोस बाप्पा त्यासाठी प्रार्थना करायची. आजच्यासाठी एवढेच सांगेल. झालेली सेवा श्री गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करते व आजचा व्हिडिओ मी इथे संपवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व कमेंटमध्ये तुमचे मत कळवा.